जानो नाते करे माझे जानो
Oh,
करी माझे मन, जाणून नेते करी माझे मन, तुझे प्रेम पूर्ण देऊन या. मग मी व्यवहारी असेन वर्तत, जेवी जळात पद्मपत्र. ऐकून नैके निंदा स्तुतिकानी, जैसा का योगमनी योगीराज. देखून न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीचे हे सृष्टी जळल्या जळू. मग मी व्यवहारी असेन वर्तत, जेवी जळात पद्मपत्र. तुका म्हणे ऐसे झाली या वाचून, करणे तो सीन वाटत असे. मग मी व्यवहारी असेन वर्तत, जेवी जळात पद्मपत्र. पांडुरंगा प्रथम नमो. दुसरे चरण समजाचे, त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार. बाबाजी सद्गुरू. आवाज येतो ऐकायला सर्वांना? पाठीमागे येतो का माझा आवाज तुम्हाला? एक श्लोक म्हणतो पुढे. सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणा, सर्वजण म्हणा, सर्वांनी म्हणा. वसुदेव सुतं देवं, सर्वजण म्हणा, मोठ्याने जोरात म्हणा जरा. वसुदेव सुतं देवं, तुझ जानूरमर्दनं, देवकी परमानंदं, कृष्णं वन्दे जगद्गुरु, कृष्णं वन्दे जगद्गुरु, कृष्णं वन्दे जगद्गुरु. जाणून नेते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊन या. मग मी व्यवहारी असेन वर्तत, जेवी जळात पद्मपत्र. भगवत चरणार्पण. सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला हा जो अभंग आहे, जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ देवनिवासी तुकोबाराय यांचा 5 चरणांचा गोड चिंतनीय असा अभंग आपल्या भव्य आणि दिव्य मंगलमय नामसंकीर्तन महोत्सवात जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग 5 चरणांचा. या अभंगावर संकल्पित वेळेच्या आतमध्ये काहीच चिंतन मांडण्यापूर्वी एक छोटासा परिहार द्यायचा हेतू असता. अतिपवित्र पावन मंगलमय पुणित आपला हा आजमीर सौंदाने गाव आणि गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होणारा अखंड नाम संकीर्तन महोत्सव. याही वर्षी या उत्सवाला मोठ्या आनंदामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये प्रारंभ झालाय आणि जवळजवळ सांगतेच्या उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा परमश्रद्धेय परम आदरणीय आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण लौकिक महाराजांच्या द्वारा माझ्यावर सुपूर्द करण्यात आलो. आदरणीय काकांचं दर्शन झालं, तुमचे मनोजी भेटले, नाना सर्वच मंडळी, परिसरातली सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी भेटली. खूप 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 आनंद झाला. ही सर्वच कलाकार गुरुजन मंडळी यांचं दर्शन झालं. विशेष करून या बालगोपालांचं दर्शन झालं. खरंच आनंद वाटला. हो, पण पोरं मला लहानपणापासून आवडतात, म्हणजे मी जसा लहान होतो तसं. अतिशय सुंदर ही मुलं टाळ घेऊन उभीत बघितली
बघितलं, आनंद वाटला. सर्वच टाळकरी मंडळी सुंदर आहे, वाजवणारे गोड आहेत, साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे, विनेकरी चांगले आहेत, सोबदार भरभक्कम आहेत. विठ्ठल तर गणेश उत्सवाला प्रारंभ झालाय आणि गणेश उत्सवाला अनुलक्षून या उत्सवाचं आयोजन समस्त ग्रामस्थ तथा भजनी मंडळ थोडस मोकळा करा मस्त. दरवर्षी मोठ्या आनंदामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये हा उत्सव साजरा करतात. अखिल कोड ब्रह्मांड नायक कारण करुणा मृणाले दीनबंधू दया सिंधू अनंत कृपामूर्ती करुणा निधान भगवान रामरायाचा अतिशय पवित्र पावन मंगलमय दरबार आहे आणि रामरायाच्या दरबारामधलीच ही चिंतन सेवा आहे. विठ्ठल वारकरी परंपरेमध्ये असा एक लिखित नियम आहे की उत्सवाच्या 7व्या दिवशीचा जो कीर्तनकार आहे त्याने देवाजवळ काहीतरी मागणी मागावी, म्हणजे मागणी परभंगावर चिंतन व्हावं असा या वारकरी परंपरेच्या दंडकानुसार निवडलेल्या महाराजांचा मागणी पर प्रकरणातला अभंग. श्रावण महिना संपलाय, ऐका. याच्या अगोदरचा जो महिना होता, कोणता महिना? श्रावण संपला आणि भाद्रपद महिन्याला प्रारंभ झालाय. भाद्रपदाला प्रारंभ झाला, पण श्रावणावर विशेष लोकांची श्रद्धा आहे. पण तुम्हाला भाद्रपदाचं जरा कौतुक सांगेल मी. व्रतांच्या वैकल्यांच्या दृष्टीने अत्यंत संपन्न असलेला महिना जर कोणता असेल ना दादा तर तो भाद्रपद महिना आहे. श्रावणामध्ये एवढी व्रत नाही, एवढी व्रत या महिन्यामध्ये. कोणत्या महिन्यामध्ये? भाद्रपद महिन्यामध्ये. अजून तुम्हाला सांगतो ऐका बरं. हा महिना सुरुवात झाल्याबरोबरच व्रतांना सुरुवात होते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा पहिला दिवस गेला, भाद्रपद शुद्ध द्वितीया दुसरा दिवस गेला का भाद्रपद शुद्ध तृतीयेला एक व्रत आहे. कोणतं व्रत आहे? छान उत्तर दिलं. कुठलं व्रत आहे? हरतालिका. बरं, हरतालिका हे व्रत तुम्ही उत्तर छान दिलंय म्हणून तुम्हालाच प्रश्न विचारतो. हरतालिका हे व्रत स्त्रियांनी करायचंय का पुरुषांनी? कोणी करायचंय? स्त्रियांनी करायचंय. अजून दुसरा प्रश्न, कुमारिका मुलींनी का सुवासिनी स्त्रियांनी? असं 3-3 आघाड्या नका, एकच काहीतरी उत्तर द्या ना मला. हे खरं तर कुमारिका मुलींनी प्रामुख्याने हे व्रत करायचंय. सुवासिनी स्त्रियांनी केलं तर हरकत नाही, चालेल, पण प्रामुख्याने हे व्रत कुमारिका मुलींनी करायचंय. वा. अलिका नावाच्या सखीला हरितामध्ये नेऊन अंबा परंबा भगवती पार्वती मातेने भगवान शंकर परमात्म्याच्या प्राप्ती करता जे व्रत केलं ना त्या व्रताचं नाव हरतालिका आहे. त्या व्रताचं नाव हरतालिका आहे. म्हणून प्रामुख्याने हे व्रत कुमारिका मुलींनी करा. का? भविष्यामध्ये आपला विवाह होणार आहे आणि आपल्याला जो नवरा मिळवायचा आहे तो शंकरासारखा असावा म्हणून कुमारिका मुलींनी हे व्रत करायचंय. सुवासिनी स्त्रियांनी का करायचंय? आपल्याला मिळालेलं आहे, त्याला आयुष्य मिळावं म्हणून, त्याला आरोग्य मिळावं म्हणून, त्याचं जीवन मंगलमय व्हावं म्हणून हे व्रत सुवासिनी स्त्रियांनी करायचंय. पण प्रामुख्याने हे व्रत चांगला नवरा मिळण्याकरता कुमारिका मुलींनी करायचंय. हो, या हरतालिकेला जिथे माझं कीर्तन झालं, आता मी सांगितलं चांगला नवरा मिळण्याकरता हरतालिका आहे. कीर्तन संपल्यावर काही तरुण पोरं पाया पडायला आले. एका पोराने पायावर डोकं ठेवलं आणि तुम्हाला म्हटलं बाबा एक प्रश्न आहे विचारू. त्याला म्हटलं विचार. तो म्हटलं आताच तुम्ही कीर्तनामध्ये सांगितलं की चांगला नवरा मिळण्याकरता हरतालिका आहे, मग चांगली बायको मिळण्याकरता कोणतं व्रत आहे का? नको. चांगली बायको मिळण्याकरता कोणतं व्रत आहे? मी त्याला हात जोडले. त्याला म्हटलं भाऊ चांगला नवरा मिळण्याकरता हे एकच नाही, असे अनेक व्रत आहेत, पण चांगली बायको मिळण्याकरता एकही नाही. म्हटलं बघा नाही असेल एखादं. त्याला म्हटलं जिथपर्यंत मी वाचलंय तिथपर्यंत मला एकही व्रत नाही सापडलं, खरंच नाही सापडलं. त्यांनी परत जिद्दीने सांगितलं एखादं कोरीकारी होईना. ते म्हणतात ते का असं कोरीकारी असलं